उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक। एकनाथ शिंदेंना सोबत घेतल्यानंतर राजकीय वास्तव पाहूनच अजित पवारांना सोबत घेतलं, फडणवीसांनी मांडली बाजू। बच्चू कडूंनी घेतली अचानक शरद पवारांची भेट, महायुतीला दिलेल्या मागण्या पवारांना सादर। सुप्रिया सुळे म्हणाल्या, चांगल्या लोकांनी एकत्र यावं। मराठा ओबीसी प्रश्नावरती पुन्हा सर्वपक्षीय बैठक, बोलावण्याचा निर्णय। अजित पवारांची एबीपी माझाला एक्सक्लुसिव्ह माहिती, तर राज्यसभेची जागा राष्ट्रवादीच लढवणार असल्याचं अजित पवार यांच्याकडून स्पष्ट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार। ठाण्यामधल्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते मैदानात, आजपासून काँग्रेसचा मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा। तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे यांच्या कार्यालयावरती ईडीचे छापे। बीड आणि संभाजीनगरमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट कार्यालयावरती ईडीकडून छापेमारी। म्हाडांच्या घराच्या किमतींची कोटीच्या कोटी उड्डाणं। उच्च उत्पन्न गटासाठीचा फ्लॅट 7.5 कोटींना, 9 लाखांचं वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांच्या फ्लॅटची किंमत 2,62,00,000 रुपये। 57 किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये अमन सेहरावतला कांस्य पदक। भारताच्या अमन सेहरावतची प्युर्तो रिकोच्या डॅरियन क्रूजवर 13-5 नेमात। विनेश फोगाटच्या अपिलावरती क्रीडा लवादापुढे सुनावणी पूर्ण। वजन वाढणं ही नैसर्गिक रिकव्हरी प्रक्रिया, भारताचा दावा। पुढील काही तासांमध्ये निकाल येण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी वायनाडला भेट देणार। वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांशी मोदी साधणार संवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।